अध्यक्ष महोदय, आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, तसेच येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव आर्या संदीप उगले. मी इयत्ता तिसरी शिकते. मी आज तुम्हाला जिजामाता यांच्याबद्दल काही 2-3 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही नम्रतेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. वाघाची आई बनायला काळीज, वाघिणी तेच लागते. वाघाची आई बनायला काळीज, वाघिणी तेच लागते. म्हणून तर राजमाता जिजाऊ तुमच्या चरणापुढे माझी मान सदैव झुकते. म्हणून तर राजमाता जिजाऊ तुमच्या चरणापुढे माझी मान सदैव झुकते. स्वराज्य राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहीत नाही असा एकही माणूस सापडणार नाही ज्याने स्वराज्याचे स्वप्न पाहिले नाही तर ते सध्या सुद्धा उतरविले. आई ही जगातील खूप मोठी योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिद्द, पेडा, संयम आणि सामर्थ्याचा संगम. आणि या सर्व गुणांचा सुद्धा संगम म्हणजे राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले. लहानपणापासून अंड्याची चीड असणाऱ्या जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव व बाळासाबाई यांच्या पोटी झाला. अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात धुमाकूळ घालत लुटत होते. त्याविरुद्ध ब्रशब्द काढायची कोणामध्ये हिंमत नव्हती. अशा परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि अखेर त्यांचे पुत्र म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजीराजे यांनी पूर्ण केले. म्हणून मला म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. नाव तुमचे मिटणार नाही. ना वाकणार ना झुकणार, अन्याय पुढे पलटून वार करणार. सर्वांनाच जगणार आणि सर्वांनाच मरणार. हे हिंदवी स्वराज्य आहे. येथे आळाबाईची पूजा केली जाते. जाऊन सांग तुझ्या बादशाला, पुण्याची जहागिरी आता महाराजांची अर्धगिरी चालवते. जे काय बरं वाटायचं ते बघूस. आम्ही काय मूषकाच्या घरी जन्माला आलो नाही, आम्ही एका वाघाच्या घरी जन्माला आलोय. महाराजांची सहचारणी म्हणून जगत आहोत. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, घरातली बाई यांची कुणी वाकडी जर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही. जय जिजाऊ, जय